कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे राजन काका सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये गरीब मुला-मुलींची लग्न लावून देणार आहेत. तर इथे आता 11 जोडपी त्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आता येणार असतात, सामील होणार असतात आणि लग्न लावून घेणार असतात. त्यांना आपल्या मनाच्या समाधानासाठी गरीब लोकांसाठी काहीतरी करायचं असतं. तर इथे पैशांअभावी आपल्या मुला-मुलींची लग्न ही रखडलेली असतात आणि त्याच लोकांची राजन काकांना मदत करायची असते आणि त्या सोहळ्यामध्ये त्यांची लग्न लावून द्यायची असतात, ती सुद्धा फ्रीमध्ये. पण प्रेक्षकांनो, राजन काका आता दुसऱ्या मुला-मुलींची लग्न लावून देत असताना इथे आता देवाने त्यांच्या आयुष्यातली त्यांची जीवनसंगनी त्यांना मिळवून दिलेली असते आणि त्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये राजन काकांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर म्हणजे गौरीबरोबर अन्नपूर्णाने लग्न लावून दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा आता ट्विस्ट येणार आहे. तर अन्नपूर्णाने सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सर्वांच्या समोर, कमळीच्या समोरसुद्धा इथे आता गौरी आणि राजनचं लग्न लावून देत इथे आता खूप मोठी कामगिरी बजावलेली असते आणि त्यानंतर कमळीच्या समोरसुद्धा खूप मोठं सत्य हे आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, ते म्हणतात ना, आपण एखाद्याची मनापासून मदत करत असतो ना, तेव्हा देव सगळं काही बघत असतो आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला सुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची परतफेड आपल्याला मिळत असते. तसंच काहीसं राजन काकांच्या बाबतीत होत असतं. राजन काका गेली 18-19 वर्ष आपल्या मुलीसाठी आणि आपल्या बायकोसाठी खूपच जास्त इथे आता तळमळत असतात. कधी एकदा माझी मुलगी आणि माझी बायको माझ्या आयुष्यात परत येत आहेत असं म्हणत असतात. कुठली व्यक्ती इतकी वर्ष आपल्या बायकोची वाट बघेल? पण ते तब्बल 19 ते 20 वर्ष आपल्या मुलीची आणि बायकोची आतुरतेने वाट बघत असतात की माझी गौरी माझ्या आयुष्यात नक्की येईल, माझ्या मुलीला घेऊन ती परत येईल आणि अजूनही त्यांची नजर कमळीला आणि म्हणजे तिच्या आईला शोधत असते. पण प्रेक्षकांनो, जेव्हा इथे गौरी त्यांना भेटते तेव्हा ती म्हणते की तुमची मुलगी जिवंत नाही आणि मी सुद्धा आता तुमची बायको राहिलेली नाही. हे फक्त खोटं ती आपल्या मुलीला वाचवण्यासाठी म्हणत असते. पण तिच्या खोटं बोलण्यामुळे ना कमळीचा त्रास कमी झाला, उलट कमळीला त्या गोष्टीचा त्रासच सहन करावा लागला. तिचा त्रास काही कमी झाला नाही. अनिका, कामिनी, रागिनी सगळेजण कमळीच्या जीवावरती उठलेले असतात. ते तसेच उठतात आणि त्याचबरोबर तिला त्रासही खूप देतात. पण इथे आता गौरी कुठल्या हेतूने खोटं बोलत असते ते तिचं तिलाच माहिती. पण प्रेक्षकांनो, शेवटीला तिच्या खोटं बोलण्यामुळेच इथे आता कमळीवरती खूप मोठं संकट हे ओढवलेलं आहे. कारण तिला तिच्याच घरातून खोटारडी म्हणून आता अन्नपूर्णाने बाहेर काढलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. कमळी आता इथे आसावरीची मदत करणार असते, शर्वरीची मदत करणार असते आसावरी आणि गौतमचं लग्न लावून देण्यासाठी. आणि कमळीला सत्य माहिती आहे की ज्या संदीप जगताप बरोबर इथे आसावरीचं लग्न ठरलंय ना, तो संदीप जगताप हा काही चांगला मुलगा नाही आहे. त्याने कमळीला सुद्धा छेडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्या संदीप जगतापने आपलं नाव गौतम असं सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, कमळी आता शर्वरीची आणि इथे जय खानोळकरची मदत करत असते आसावरी आणि गौतमचं लग्न लावून देण्यासाठी. आणि राजन काकांनी ज्या आता सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं आहे ना, त्याच्यामध्येच इथे आता जय आणि शर्वरी दोघेजण आसावरी आणि गौतमचं लग्न लावून देणार आहेत आणि इथे कमळी आणि ऋषी हे दोघेजण त्यांची मदत करणार आहेत. आणि म्हणून प्रेक्षकांनो, कमळीला जेव्हा ही गोष्ट कळते ना की आसावरीचं लग्न एका चुकीच्या माणसाबरोबर घडतंय, म्हणजे आसावरीला एका बाजूला तिचं प्रेम मिळवून द्यायचंच आहे, पण एका बाजूला सगळ्यांना असं वाटत असतं की आपण गौतमला म्हणजे संदीपला फसवतोय का, म्हणजे संदीपला माघार घ्यायला सांगतोय. पण तो जर चांगला माणूस असता तर आपल्याला त्रासच झाला असता. कमळीला वाईट वाटत असतं की आपण एक नातं जोडून देण्यासाठी दुसऱ्याचं मन दुखावतोय. पण जेव्हा कमळीला कळतं ना प्रेक्षकांनो की आसावरीचं लग्न ज्या माणसाबरोबर आता होणार आहे तो माणूस खूप नीच आहे,
कारण संदीप जगतापने कमळीला छेडलेलं असतं, कमळीने त्याचं थोबाडी फोडलेलं असतं. तेव्हा कमळी सगळ्यांना आता सांगणार असते की ज्या माणसाबरोबर आसावरीचं लग्न ठरले ना, तो चांगला नाही आहे, तो खूप जास्त नीच माणूस आहे. पण त्याच्या आधीच अनिका, शनाया आणि इथे हा संदीप जगताप तिघेजण मिळून आता सगळ्यांना किडनॅप करत असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळीला किडनॅप केलेलं असतं आणि आसावरीबरोबर लग्न होणार म्हणून गौतमला सुद्धा किडनॅप केलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता ही गोष्ट समजते कुणाला? सरूला. कारण आता कमळी सापडत नाही आहे म्हणून बंडा टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो फोन करून सरूला सांगतो की आपली कमळी कुठेतरी किडनॅप झालेली आहे, ती काही सापडत नाही आहे, आम्ही सगळेजण तिला शोधतोय, कुठे गेले तिचा काही आत्ता पत्ता नाही. आणि तिला तर किडनॅप केलेलं असतं अनिका आणि संदीपने. तेव्हा इथे सरू खूपच जास्त घाबरते आणि ती आता मुंबईमध्ये वाऱ्याच्या वेगाने परत आलेली असते. वाऱ्याच्या वेगाने ती परत आलेली असताना इथे जय खानोळकर, त्याचबरोबर शर्वरी आणि ऋषी तिघेजण मिळून अनिकाचा आणि संदीपचा खूपच हुशारीने पाठलाग करत आता बरोबर कमळीचा आणि गौतमचा शोध घेतात आणि त्या दोघांना सुखरूपरित्या तिथून आता बाहेर काढतात. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आता प्रत्येकाने तिथे आता जोडपं आणलेलं असतं, त्यांचे आई वडील आलेले असतात, सगळे लोक तिथे आलेले असतात आणि त्याबरोबर तिथे आता आसावरीसुद्धा तयार होऊन आलेली असते. त्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आता लग्न होणार असतं म्हणून जय खानोळकर आणि ऋषी, शर्वरी हे कमळीला आणि गौतमला सुद्धा त्याच ठिकाणी घेऊन येतात. त्याचबरोबर इथे अनिकाला त्याबद्दल काहीच कल्पना नसते आणि तिथेच आता त्या दोघांचा विवाह सोहळा पार पडतो. तिथे आता संदीप जगतापला बांधून ठेवलेलं असतं आणि तिथून गौतमला सुखरूपरित्या आणत आसावरीबरोबर त्याचं लग्न लावून दिलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, तिथे आता लग्न सुरू असताना आहे ना, सरू तिथे येते आणि म्हणते, "आव, कुठे माझी मुलगी कुठे आहे?" गौरीला बघून राजन तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, "गौरी, तू इथे?" ती म्हणते, "हो, मी इथेच आहे. पण आपली मुलगी कुठे आहे? कुणी किडनॅप केले तिला? कुठे गेली आपली मुलगी?" तेव्हा इथे राजन म्हणतो, "तू कुणाबद्दल बोलतेस? आपली मुलगी या जगात नाही आहे असं तूच मला सांगितलं होतंस ना." ती म्हणते, "आव, ते मी खोटं बोलले होते. आपल्या कमळीचा जीव धोक्यात होता म्हणून तुम्हाला मी खोटं बोलले होते. पण आपली कमळी कुठं आहे? कमळीच आपली खरी मुलगी आहे. आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे ती. कुठं आहे, कुठं माझी कमळी?" तेव्हा इथे कमळी पुढे येते आणि म्हणते, "आहे, तू इथे?" तेव्हा इथे कमळीला जाऊन आता सरू घट्ट मिठी मारते आणि म्हणते, "कुठं होतीस तू? सांग, कुठे होतीस?" तोपर्यंत आसावरी आणि त्याचबरोबर गौतम या दोघांचं लग्न तिथे पार पडत असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी अन्नपूर्णा आलेली असते. अन्नपूर्णा म्हणते, "म्हणजे गौरी, अगं हे काय बोलतेस तू? कमळीला तू तुझी मुलगी म्हणतेस? ती तुझी मुलगी नाही आहे." तेव्हा इथे आता गौरी म्हणत असते, "नाही सासूबाई, अहो कमळीच तर माझी मुलगी आहे ना. मीच दिलाय जन्म कमळीला. ती तुमच्या इथं होती ना, तेव्हा मला बरं वाटत होतं. तुमची खोटी नात म्हणून तुमची खरी नात तुमच्याजवळ आली होती, पण तुम्ही तिला ओळखू शकला नाहीत. त्यामुळे ह्या कामिनीपासून आणि त्या अनिका रागिणीपासून माझ्या मुलीच्या जीवाला धोका होता, म्हणून मी हे सत्य तुम्हाला सांगू शकले नाही. मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं, पण तेव्हा तुम्ही आजारी होतात. कदाचित तुमच्या काही लक्षात नसेल, पण मी येऊन तुम्हाला सांगितलं होतं की कमळीच तुमची खरी नात आहे म्हणून तुम्ही तिला ओळखा. कुणाला सांगू नका, पण तीच तुमची खरी नात आहे. पण बरं झाल्यानंतर तुम्ही सगळं काही विसरून गेला असाल, हे मात्र नक्की. पण कमळीच माझी मुलगी आहे. राजनची आणि माझी मुलगी महाजनांची मोठी नात." तेव्हा इथे अन्नपूर्णाला खूपच आनंद होतो. कमळी म्हणत असते, "आई, ही गोष्ट तुम्हाला का नाही सांगितलीस?" ती म्हणते, "कारण ह्या कामिनीपासून तुझ्या जीवाला धोका होता, म्हणून तुला मी तुझ्या वडिलांपासून, तुझ्या आजीपासून दूर ठेवलं. पण सत्य हेच आहे बाळा, की राजनच तुझे बाबा आहेत." तेव्हा इथे कमळीला खूप आनंद होतो. ज्यांना ती एकेकाळी खोटं खोटं बाबा म्हणत होती, ते तिचे जन्मदाते निघाले याचा तिला आनंद झालेला असतो. ऋषीसमोर, नयनतारासमोर, सगळ्यांसमोर हे सत्य आलेलं असतं. आणि तेव्हा आता राजन म्हणतो, "आणि तू दुसरं लग्न केलंस का?" ती म्हणते, "अवं, असं कसं मी दुसरं लग्न करण तुम्ही असताना? मी तुमच्याशिवाय दुसरं कुणाचा विचार करू शकते असं वाटलं तरी कसं तुम्हाला?" तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते, "बास, आता बास झालं. झालं गेलं सगळं विसरून जा." राजन, बघतोयस ना, अरे इतकी इतकी मुलं मुली तू इथे लग्नासाठी आणलेली आहेस, इतक्यांना तू एकत्र आणतोयस. देवाने तुला आशीर्वाद दिलाय आणि तुझी गौरी तुला परत दिली आहे.
आणि माझी नातसुद्धा मला परत मिळाली आहे. आणि म्हणूनच ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याचं तू आयोजन केलेस ना, त्याच्यामध्ये तूसुद्धा आता लग्न करायचं आहे गौरीबरोबर पुन्हा एकदा सगळ्यांच्या साक्षीने आणि आशीर्वाद घ्यायचा. तेव्हा इथे रागिनी, कामिनी, अनिका यांच्या नाकावरती टिचून इथे आता सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आसावरी आणि गौतम बरोबर अनेक तिथे कपल असतात, त्यांच्याबरोबर इथे राजन काका आणि गौरीचं लग्न अन्नपूर्णाने धूमधडाक्यामध्ये लावून दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर अशा रीतीने सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सरू आणि राजन काका खऱ्या अर्थाने दोघेजण एकत्र आलेले असतात. त्यांचा इथे विवाह सोहळासुद्धा आनंदामध्ये कमळी आणि अन्नपूर्णाच्या समोरच पार पडलेला असतो आणि या गोष्टीचा कमळीला खूप जास्त आनंद होतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, राजन काकांनी आयोजित केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये खूप प्रेम करणारी लोक एकत्र येतात. त्याचबरोबर गौतम आणि इथे आसावरी हे दोघे एकत्र आलेले असतात. ऋषी आणि कमळी दोघेजण एकत्र आलेले असतात. जय खानोळकर आणि त्याचबरोबर शर्वरी हे दोघेजण एकत्र आलेले असतात. जळणारे त्यांचे दुश्मन जळत असतात आणि इथे आता राजन काका यांनी एवढं प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणलेलं असतं. मग इथे नियती त्यांच्या प्रेमाला दूर कसं काय ठेवेल? त्यामुळे गौरीसुद्धा त्यांच्याबरोबर परत येते आणि ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणाऱ्या राजन काकांचं लग्न पुन्हा एकदा आपल्या प्रेमाजवळ म्हणजे गौरीबरोबर अन्नपूर्णाने लावून देत त्या दोघांना सुखी संसाराचा आशीर्वाद हा दिलेला असतो.